तर मैत्रिणींनो, तर मला काय झालेलं होतं तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी कशासाठी दवाखान्यात गेलते, कशासाठी माझं ब्लड युरिन सगळं टेस्ट केलेत, तर हे तुम्हाला मी सांगते. तर मैत्रिणींनो, मला ना असं ही त्रास आहे ना, तर हे असं रोज नाही होत, रोजच्या रोज असा त्रास नाही. फक्त हा त्रास ना 8 दिवसातून, 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून असा होतो. तर इतका भयंकर त्रास होतो ना, खरंच सांगू शकत नाही. इतका त्रास होतो ना त्या टायमिंगला ना, असं बसू पण वाटत नाही, झोपू पण वाटत नाही, उभारू पण राहू वाटत नाही, असं काहीच करू वाटत नाही. इतका भयंकर त्रास होतोय. तर ती त्रास व्हायल्यानंतर असं वाटतं की आता काहीतरी होतंय. इतका भयंकर त्रास होतोय. तर तो त्रास म्हणजे ना, जे माझं C-सेक्शन झालंय, म्हणजे सिजर झालंय. तर लाडूच्या टायमिंगला, तर त्या सिजरचं ना, ती टाके जे असतात ना आपले, ती टाके इतके दुखतात, इतकं दुखतंय ना, तर नाव सांगू नका, इतकं दुखते ती टाके. आणि असं रोज नाही दुखत, असं कधी तर दुखतं. इतकी भीती वाटते ना. तर बऱ्याच वेळा मी काय म्हणत असेल की काहीतरी वजन उचलल्यावर किंवा जास्त पोटावर ताण पडल्यावर आपण असं कपडे धुणं भांडी करताना असं जरा वाकून करतो ना, त्यावेळेस असं होत असं वाटलं. पण मी आता ह्या 8-15 दिवसात ना काहीच नाही, असं भार पण पडला गेला नाही, काय असं वजन पण नाही, तरी पण ती त्रास, इतका भयंकर त्रास. तर मग एक दिवशी फिरायला गेलो, जेवण करून फिरून आलो आणि फिरून येऊन गेटपाशी आले, तर असला भयंकर त्रास झाला की त्या टायमिंगला मला वाटलं की माझे टाके आता तटा असं तुटतेत का काय. इतका असं तंग टाके झालं आणि असं सल आत्ता करायला. ज्या वेळेस C-सेक्शन झाल्यावर घातल्या 1 तासानंतर भूल उतरल्यावर कसं आपल्याला त्रास होतो ना, सगळं असं सलसल केलेलं रक्ताबंब, तसं त्रास व्हायला लागला मला वाटायचं आता माझं टाकू तुटतेत काय की, कारण तशी घटना पण घडली होती. त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली. तर आमच्या इथं एक ताई होत्या की त्यांचं ना C-सेक्शन झालं आणि त्यांचे टाके घेताना ना काहीतरी थोडंफार असं घुंगता वगैरे असं पडला होता वाटतं. तर ना त्यांच्या टाक्यातनं ना रक्त असं येत होतं. मग तेव्हा डॉक्टर म्हणायचे होईल आज, टाके कोरडे होतील, वाळतील, असं गोळ्या औषध चालूच ठेवलं. पण त्यांचे पू वगैरे काहीच बंद झाला नाही आणि टाक्यामध्ये गाठ तयार झाली आणि ती भयंकर गाठ तयार झाली. आणि ती गाठ ना एक दिवशी सहज, त्या डिलेवरी झाल्यावर एक महिन्याच्या आतच, तर ती गाठ एक दिवशी फुटली. आणि गाठ फुटल्यानंतर ती टाके त्यांचे पूर्ण तट तुटून पूर्ण त्यांचं आतलं जे आपल्या पोटातलं ओटी पोटातलं जे काय असतं ना आतलं, ते पूर्ण बाहेर पडलं टाके तुटून. तर त्या ताईंनी ना ती बाहेर पडलेलं सगळं जास्त आपलं पोटातलं, तर ती आत ढकलून असं धरून बसले. इतकं भयंकर ना, ते ऐकून ना इतकं बेकार वाटायला. मला वाटायचं मला पण तसंच काहीतरी होतं का काय. पण ते महिन्याच्या आतमध्ये झालं होतं. आता माझ्या लाडूला 3 वर्ष झालं, पण एक भीती निर्माण होती ना. तर मला वाटायचं मला पण तसंच होतं काय की माझे टाके तुटते, ती काहीतरी असं होतं का. इतकं असं तंग ना, असं उभारू पण वाटत नव्हतं, बसू पण वाटत नव्हतं, असं टाका असं ताट करणं तुटतं काय की असं वाटत होतं. तर त्या ताईंनी ना तसंच पोट धरून त्यांना दवाखान्यात नेलं आणि मग ती पूर्ण आतमध्ये सगळं बाहेर आलेलं आतमध्ये घालून मग टाके घेतले रिटर्न. किती त्रास झाला असेल, आणि त्या त्रासामध्ये जर का त्या ताईंना काहीतरी झालं असतं तर किती म्हणजे किती अवघड झालं असतं त्या लेकरांचं म्हणा, बाकी सगळ्यांचं म्हणा. तर डॉक्टर असं का करतात, व्यवस्थित पैसे दिलेले असतात, सगळं केलेलं असतं. पैसे देऊ किंवा सिव्हिल सरकारीमध्ये करू, पण त्या महिलेचा जीव असतो, कोणाशी तरी ती आई, बहीण, बायको, पत्नी, कोण काहीतरी असती, ती त्यांच्या फॅमिलीसाठी किती महत्त्वाची असते. आणि डॉक्टर अशी
हलगर्जीपणा करतात. टाकं घेताना असं घोंगता पडलं तर तिथे तेच दुमडतात आणि तसंच टाकं घेतात. व्यवस्थित बरोबरला बरोबर असं फाडलेलं जे असतं ना तसं घेत नाही. जरा थोडं जास्त झालं एका साईडचं तिथं ती दुमडतात आणि तसंच टाकं घेतात. मग त्या ठिकाणी ना असं रक्त गाठ निर्माण होणं हा प्रकार होतो. तर माझं पण तसंच झालं. सी सेक्शनमध्ये 8 दिवस झाले सी सेक्शन होऊन. माझे पण टाकं घेताना ना एक साईड जास्त झाली म्हणून तिथं घोंगता घेऊन ती बरोबर केलं दोन्ही मिळून आणि टाके घेतले. तर माझ्या त्या ठिकाणी ना लिंबू असतो का आपला, तेवढी गाठ तयार झाली ती. आणि ती गाठ मला इतकी भयंकर दुखायची. मी दुर्लक्ष करत होते, मी कोणाला सांगितलं नाही. मला वाटायचं सिझरचं दुखत असेल, सिझरचं दुखतच असते असं म्हणत होते. ती गाठ तयार झाली आणि एक दिवशी ती गाठ फुटली. माझी पण गाठ फुटली, पण टाके वगैरे तुटले नाहीत. फक्त गाठ फुटली आणि त्यातनं रक्त यायला सुरुवात झाली. आणि ती रक्त जी यायला बघितलं ना मी, असं पूर्ण पायावरनं सगळ्या जमिनीवर चाललं होतं. आणि ते बघितल्यानंतर मला चक्कर आली. रक्त आणि बघितल्यावर चक्कर आले, मी तिथंच पडले. तर आईनं बघितलं. आई म्हणली काय झालं काय झालं म्हणल्यावर मी डोळं शांत करून, आई मला लई त्रास व्हायला आहे गं म्हणलं. काय व्हायला मला कळलं नाही. तर आईनं लगेच रिक्षा बोलवली, रिक्षात दवाखान्याला नेलं. तर त्या डॉक्टरांनी ती गाठ फुटली होती आणि जरा दाबून फोडली. ती गाठ फोडून पूर्ण त्या जी गाठ तयार झाली त्यातलं सगळं रक्त सगळं असं बाहेर काढलं. आणि त्या ठिकाणी मला असा खड्डा पडला आहे इथं ओटीपोटाच्या खाली, असा खड्डा पडला आहे. इतकं ना इतकं त्या टायमिंगला असं वाटायचं, मी म्हणायची डॉक्टरांना मला मारून टाका. अक्षरशः मी असं म्हणत होते, खरंच सांगते. मी म्हणायची मला काहीच नको, मला मारून टाका म्हणायची. इतका मला त्रास होत होता भयंकर. असं वाटायचं त्रास सोसण्यापेक्षा खरंच मेलेलं बरं. इतका भयंकर त्रास मला त्यावेळेस झालेला. त्यामुळं मला टाक्याबाबतीत जर काही दुखायलं ना, मला इतकी भीती वाटते ना, लई भीती वाटते. आणि अशा घटना ऐकल्यामुळं तर ना लई भीती वाटते. तर त्यासाठीच अशी भीती वाटायली म्हणून त्या दिवशी लई रडले. म्हणजे इतकं रडू यायला लागलं होतं ना. हे म्हणायची चल दवाखान्याला जाऊ. मी म्हणायची दवाखान्याला गेल्यावर आणखी वेगळंच काहीतरी सांगते. ते टाकं आणखी काढलं तर परत रिटर्न आणि घालायला लावलं तर असं काहीतरी माझ्या मनात यायचं, म्हणून मी दवाखान्याला नको म्हणायची. पण त्या दिवशी मला काय केल्यानं सहन झालं नाही. ह्याने म्हणले दवाखान्याला येते का नाही एकदा सांग, नाहीतर मग काय झालं तर मी जबाबदार नाही सांगालो, तू बघ म्हणले. तर असं म्हणल्यावर मी म्हणलं बरं चला म्हणलं. तर मग दवाखान्याला गेलो. दवाखान्याला गेल्यावर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या. पण त्यांनी रक्त ब्लड आणि युरिन टेस्ट सांगितली. मग त्या टेस्ट केल्या, रिपोर्ट पण आलं. रिपोर्ट सगळं नॉर्मल आहे, काहीसुद्धा नाही. मॅडम म्हणते ते दुखत असतं, पण दुखत असतं मान्य आहे, एवढं पण नसतं दुखत ना. दुखत असतं, सिझरियनचं दुखतं म्हणतात ना, सिझर झाल्यावर आदू होती बाई. तर ते बरोबर आहे, आदू होतीच. पण सहन करण्यात पत्तर दुखाव ना, सहन करण्याच्या बाहेरचं दुखणं आणि ते पण सारखं होय बाय. कधी 6 महिन्यातनं, वर्षातनं, 1.5 वर्षातनं असं एक ठीक. कंबरदुखी पाठदुखी ही तर कंपल्सरी चालूच राहतं, कारण भुलीचे इंजेक्शन कंबरामध्ये दिलेले असतात. पूर्ण कंबर आपली बाद झालेली असती. पण ही टाक्यांचं काय आहे, टाक्यांचं दुखणं सारखं असं म्हणल्यावर अवघड आहे ना. तर मी मॅडमला म्हणलं, पण मॅडम म्हणल्या तसं दुखतच असते. तर मग आता गोळ्या दिलेत, तर बघू राहतंय का आणखी. मग ह्यांनी म्हणले नाही राहिलं तर आपण दुसऱ्या मॅडमकडे दाखवू, दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. तर बरं म्हणलं. आता 1 महिन्याच्या गोळ्या दिलेत, तर ते गोळ्या खाल्लेत, चालू आहेत खाल्लेत पण खायला पण चालत महिन्याच्या गोळ्यात. तर असं मला हे दुखणं होतं. तर तेच तुमच्याबरोबर शेअर केलं. तर चला, असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.